चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। ओम सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज ह्या ब्रह्मैसोळ्याला सर्व जमलेले भाग्यवान माझ्या माता भगिनी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप आनंद होतोय। हा 134वा हा ब्रह्मैसोळा एकदा हनुमंतरायासाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। खूप सुंदर, खूप सुंदर। आज अशा कोणत्या कलियुगामध्ये भगवान विश्वाचे मालक आपले हनुमंतराय, जगाचा संत, मायबाप आणि गुरु, हनुमंतरायाच्या वात्सल्यामध्ये, प्रेमामध्ये, सान्निध्यामध्ये आपण सर्व श्रीराम शक्तिपीठाचे आणि पूर्ण महाराष्ट्रातून, पूर्ण भारतातून या दिव्य सत्संगाला, श्रीराम शक्तिपीठाला जुडलेले महापुरुष, माता भगिनी आणि सर्व चिले पिले सर्वांचं आज ह्या सत्संगाच्या निमित्तानं प्रभू हनुमंतरायाच्या साक्षीनं सर्वांचं अभिनंदन पण आणि सर्वांना एक साधू म्हणून कोटी कोटी आशीर्वाद करतो। आज आपण जीवन जगत असताना प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपण रोजचा अनुभव आपल्याला आहे, कारण गुरुदेव प्रवचनाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमी एक्सप्लेन करत असतात। प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जर आपण विचार केला तर आपण सूक्ष्म दृष्टीने जर विचार केला तर हे माझंच घर आहे, हा माझाच नवरा आहे, माझीच बायको आहे, माझे सर्व नातेवाईक लोक आहेत, ही माझी सगळी भावभावकी आहे, सर्व माझे पाहुणे रावणे आहेत। हो, पण मी आनंदी आहे का? मी खुश आहे का? मी चांगलं जीवन जगतोय का? काहीतरी मी मिस करतोय का? माझ्या जीवनामध्ये परिपूर्णता आहे का? हो, मनुष्याचं जीवन एवढं साधं आणि एवढं सोपं नाही की सहज भगवान परमात्माने तुम्हाला या मनुष्य जन्मामध्ये, या मनुष्य युगीमध्ये तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना हा जन्म दिलेला आहे। तर हे सहज नाहीये। अनंत जन्माचं काहीतरी पुण्य असेल, अनंत जन्माची काहीतरी ती पावन सिदोरी असेल, संकेत असतील, आणि म्हणून 84 लक्ष युगीमध्ये भगवान परमात्माने या दिव्य भारतामध्ये, विश्वगुरु भारतामध्ये, हनुमंतरायाच्या चरणामध्ये आपल्या सगळ्यांना मनुष्याचा जन्म दिलेला आहे। हो, आपण खूप भाग्यवान लोक आहात। या दंडकारण्यामध्ये हनुमंतरायाच्या जन्मभूमीमध्ये, म्हणजे हनुमंतरायाच्या चरणकमलामध्ये, हनुमंतरायाच्या चरणकमलामध्ये असे रामनामाचे आपण सत्संग करता। हे दंडकारण्य आहे। हे दंडकारण्य आपण कथा कीर्तनामध्ये, पोथी पुराणांमध्ये आपण श्रवण केलेलं आहे की हे दंडकारण्य जोपर्यंत श्रीराम शक्तिपीठाची स्थापना झाली नव्हती, हनुमंतरायाचं या श्रीराम शक्तिपीठामध्ये आगमन झालं नव्हतं, याच्या अगोदर झालं असेल। आपली तेवढी सूक्ष्म दृष्टी किंवा आपली तेवढी ज्ञानाची दृष्टी नाहीये, पण हाडामासाच्या दृष्टीने मी सांगत आहे आपल्या सगळ्यांना, जोपर्यंत श्रीराम शक्तिपीठाची स्थापना झाली नव्हती, हनुमंतरायाच्या सुंदर अशी दिव्य सगुण मूर्तीची स्थापना झाली नव्हती, तोपर्यंत हे दंडकारण्य होतं। आता हे पावन अरण्य झालेलं आहे। हे सगळ्यांना आशीर्वाद देणारं झालेलं आहे, सगळ्यांना अध्यात्म शिकवणारं झालेलं आहे। हे श्रीराम शक्तिपीठाचं केंद्र माणसाला माणूस बनून माणसासारखं जगायला लावणार हे श्रीराम शक्तिपीठ आहे। हो, कारण की हल्ली आता आपण सगळे जर बघत असाल ना, मी सुंदर घर बांधलेलं आहे। आता माझे मुलं सगळे मोठे मोठे झालेले आहेत, समाजामध्ये मला खूप रिस्पेक्ट, रिस्पॉन्स मिळतो, समाजामध्ये मला खूप सन्मान आहे।
पण ज्या लेकराला मी लहानाचं मोठं केलेलं आहे, कारण की मी श्रीराम शक्तिपीठामध्ये जो प्रत्येक रविवारी जो रामनामाचा सत्संग होतो, त्या सत्संगाला स्मरणात धरून मी एक्सप्लेन करत आहे की सत्संगाच्या माध्यमातून आपण सगळे समाज कार्य कसं करत आहात, त्याच्यासाठी मी आठवण करून देतोय सत्संगाची. माझा मुलगा आणि मुलगी मी मोठी केलेली आहे, पण मला 2 प्रेमाचे शब्द मात्र ऐकायला मिळत नाही. माझाच मुलगा आहे, पण मी त्याच्याकडे अपेक्षा करायची नाहीये. जर अपेक्षा केली तर मला दुःख होईल, कारण की तो मला चांगलं बोलूच शकत नाही आणि मुलगी मला चांगली बोलूच शकत नाहीये. हे मी एवढं कॉन्फिडन्सनी का सांगतोय? शनिवारी श्रीराम शक्तिपीठामध्ये प्रश्न उत्तरांचा आमचा तास असतो आणि माझ्या लाईफमधला, माझ्या आयुष्यामधला, माझ्या जर्नीमधला खूप अनमोल वेळ मी या समाजासाठी दान करत असतो. मी समाजाला तो वेळ मी देत असतो आणि त्या प्रश्न उत्तरातून हे मला सगळं शिकायला मिळालेलं आहे. माझा स्टडी झालेला आहे. आता विचार करा, जर शेजाऱ्याशी भांडण असेल, पाहुण्या रावण्याशी भांडण असेल, तर आपण दुरावा निर्माण करू. आपण एक तर बोलणार नाही त्यांना, किंवा आपण त्यांच्या समोर जाणार नाही, आपलं त्यांचं देवाणघेवाण विचाराची होणार नाहीये. पण माझा मुलगा आहे ना, मी त्याच्याशी तर अबोला करू शकत नाही, मी त्याच्याशी तर बोलणं बंद करू शकत नाही. समाज असा आहे, डोळ्यानं दिसत असेल ना तर अतिशय इमोशनल समाज भावना प्रधान असल्यामुळे जे डोळ्यानं दिसतंय समाज त्याचा स्वीकार करत असतो. जे कानानं आपल्याला ऐकू येतंय समाज त्याचा स्वीकार करत असतो. पण प्रत्येक मोमेंट, प्रत्येक क्रिया आपल्या कुटुंबामध्ये घडत असते ना, ते ना कान श्रवण करू शकत ना, डोळे टिपू शकत ना, कोणता कॅमेरा टिपू शकत. 2च जगात असे महापुरुष राजवंश आहेत की ते टिपण करतात, एक सद्गुरू आणि भगवंत. आणि आपल्याला टिपण करणारे, आपल्यावरती ते ज्ञान चक्षुंनी न्याहाळणारे, आपल्यावरती दृष्टी ठेवणारे जे सद्गुरू आणि जो भगवंत असतो, ते या राम नामाच्या सत्संगानं काय होतं? हो, देशाची, राष्ट्राची सेवा करणारे देश राष्ट्रभक्त, माणसामध्ये त्या निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म त्या भगवंताला बघणारे संत, संतही सत्संगाच्या निमित्ताने प्राप्त होतात आणि सत्संग श्रावण करायला आल्याला तो भगवानही प्राप्त होत असतो. त्याचं नाव आहे सत्संग, सत्याचा सत्संग. गुरुदेव नेहमी सांगतात, गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड, गॉड इज एव्हरीवेअर. हो, एक भगवंत सत्य आहे, एक देव सत्य आहे, देवाचं नाव सत्य आहे आणि तो भगवान परमात्मा चराचऱ्या सृष्टीमध्ये भरलेला आहे. वृक्षामध्ये तेवढ्याच अंशाने आहे, हत्तीमध्ये तेवढ्याच अंशाने आहे, महासागरामध्ये तेवढ्याच अंशामध्ये आहे, नदीमध्ये तेवढ्याच अंशाने आहे आणि पाण्याच्या एका थेंबामध्ये तेवढ्याच अंशाने भरलेला आहे. हे कोण शिकवतं आपल्याला? तर हे राम नामाचा सत्संग शिकवतो. म्हणून श्रीराम शक्तिपीठाचे माझी प्रत्येक साधवी आणि साधक साधू हे आध्यात्मिक लोक आहेत. आध्यात्मिक शब्द श्रवण करण्यासाठी आपल्याला खूप छान वाटत असतं. हे सर्व भाग्याचे लक्षण आहेत. आध्यात्मिक कोण आहे? अध्यात्म म्हणजे काय? आता याचे डेफिनेशन म्हणजे याची व्याख्या जर करायची म्हटलं ना आपण अध्यात्माची, तर फार अवघड आहे. तर मी अध्यात्माची व्याख्या आपल्याला आजच्या सत्संगाच्या निमित्ताने मी सांगणार आहे. अध्यात्म म्हणजे जो मनुष्य, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येकामध्ये तुम्हाला देव दिसत असतो आणि त्या ज्ञान चक्षुंनी देवासारखं त्याच्यावरती प्रेम आणि रिस्पेक्ट करतात. त्याचं नाव अध्यात्म आहे. अध्यात्म कोणाशी स्पर्धा करत नाहीये, अध्यात्म कधी निंदा करत नाहीये, अध्यात्म टिप्पणी करत नाहीये. अध्यात्म राष्ट्रहितार्थ आयुष्यभर साधू संत ते मंगल कार्य करत असतात आणि ते आध्यात्मिक असतात. संत हे आध्यात्मिक असतात. त्या आध्यात्मिक व्यासपीठाला आपल्याला मानावं लागतं, जाणावं लागतं. पूर्ण डेडिकेटेड भावाने आपल्याला ते समर्पित व्हावं लागतं. आणि आपण म्हणताना थेंबे थेंबे तळे साचे, कोणताही रोग असला ना,
कितीही डॉक्टर तज्ज्ञ असले, किती पण त्याच्यावरती त्यांचा चांगला स्टडी असेल, अभ्यास असेल, कितीही औषधी पॉवरफुल असो, रोग मात्र फार पॉवरफुल असतो. लक्ष असू द्या. रोग इतका पॉवरफुल असतो की त्या तेवढ्या चांगल्या सज्जन औषधीला सध्या तो आपण काय म्हणू इग्नोर करतो, लक्ष देत नाहीये तो आजार. किती पॉवरफुल पेन किलरची जरी गोळी असेल ना, तर 3 तास 30 सेकंद 3 तास तुम्हाला तुमच्या बॉडीवरती त्या गोळीला परिणाम करण्यासाठी तेवढा कालावधी लागतो. तुमच्या ब्लडमध्ये जी आपण औषधी गोळ्या घेतात ना, तर तुमच्या ब्लडमध्ये जाण्यासाठी ती क्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या आजारावरती काहीतरी पर्याय म्हणून ती 3 तासाची ती पेन किलरची गोळी सध्या ती 500 पॉवरची असो वगैरे वगैरे, काही मला मेडिसिन मधलं एवढं माहिती नाहीये. म्हणजे ती जेवढ्या पॉवरची गोळी आहे तेवढ्या पॉवरनी तुमच्या बॉडीवरती ती परिणाम करत असते. आणि फक्त ती रोगावरच परिणाम नाही करत, इफेक्ट आणि साइड इफेक्ट, बरोबर आहे ना. ती इफेक्ट केल्यापेक्षा ना ती आणि साइड इफेक्ट करते. आणि जे तुमचे इंद्रिय, जे तुमचे अवयव जे सक्षम स्ट्रॉंग आहेत त्यांना सध्या ती बाधा करते. पण सत्संग ही पेन किलरचीच गोळी आहे, पण हिचे साइड इफेक्ट नाहीये. कोणाला वाईट वाटत नाही ना, कारण समजून सांगण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल. आपण सर्वांनी सत्संगाला जर यायचं असेल, सत्संग जर श्रवण करायचा असेल तर सहज सत्संग मिळणार नाहीये. आता सत्संगाची प्रोसेस सांगू का. आता अन्न एखादं फुकट भेटलंय तुम्हाला, ना मी ती पोळी बनवली, ना मी भाजी बनवली, ना वरण भात मी बनवला, पण मला ती फुकट खायला भेटलेला आहे. पण लक्ष असू द्या, जोपर्यंत तुम्ही दाताने चावत नाहीये आणि चावून गिळत नाही तोपर्यंत तुमची अन्न नलिका तुम्हाला हेल्प करणार नाहीये. जर अन्न भेटेल तसं जर तुम्ही गिळायचे प्रयत्न केले तर तुमच्या त्या नाजूक अन्न नलिकेमध्ये अडकू शकतं, श्वास नलिकेमध्ये जाऊन तुम्हाला ठसका पण येऊ शकतो. मी जास्त वेळ बोलणार नाहीये, कुणाला वाईट वाटत नाही ना, मग टाळ्या कावर वाजत नाही. आणि तुम्हाला ठसका पण येऊ शकतो. आणि ठसका आल्याच्या नंतर तुम्हाला छोटीशी आठवण, हे अन्न फुकटचं आहे बाबा, पण तुला चावावा लागेल, लक्ष दे ना. मी मराठी बोलतोय, सगळ्यात समजतं ना सगळ्यांना. अरे बाबा, फुकटचं जरी भेटलं, फुकटचं रोज भेटत नाही, लक्ष असू द्या. फुकटचं अन्न महिन्यातून 2-4 वेळेस भेटेल. श्रीराम शक्तीपीठा फुकट आहे, पण तुम्हाला बारीक चावून खाता येत नाही, ठसके लागतात, म्हणून दवाखान्यात जावं लागतं. आणि म्हणून आरोग्य साथ देत नाहीये, अन्न पचन होत नाहीये. डॉक्टरांचं, तज्ञांचं म्हणणं आहे, जोपर्यंत अन्न तुम्ही बारीक चावून खात नाही, त्याच्यामध्ये लाळ मिक्स होत नाहीये, तोपर्यंत अन्न पचायला सोपं जाणार नाहीये, जड आहे. आणि म्हणून अध्यात्म हे असं आहे, जसं फुकट जरी तुम्हाला हे भेटत असेल, नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे, हे नाम फुकटचं आहे, पण सहज मुखात येतं का. नाहीये. आणि आलंय सहज मुखामध्ये तर प्रेम नाही, गोडी नाही. का बरं. ते कष्टानं घेतलं नाही ना. म्हणून साधू संत ऋषी मुनी महात्मे हे साधना करत असतात. त्यांच्या साधनातून ते नाम पचन करतात. आणि पचन झाल्याच्या नंतर ते त्यांच्या ज्ञान चक्षुंनी कोणाला द्यायचंय ते चॉईस करतात आणि ते देतात. त्याला सद्गुरू म्हणतात, त्याला गुरु म्हणतात. पण आपण सगळ्यांनी काय करायचंय, फुकटचं अन्न भेटल्यामध्ये न चावता गिळायचंय का आपल्याला सगळ्यांना. सत्संग आपल्याला प्राप्त होतोय. तुम्ही म्हणाल की कावो गुरुदेवा, आम्ही एवढे सत्संग अटेंड केले, एवढ्या सत्संगाला आम्ही प्रेझेंटी दिली, एवढे सत्संग आम्ही गुरुदेवा केले, पण आमच्यामध्ये बदल नाहीये. मी माझ्या पदरचं काही सांगणार नाहीये. आपण बाजारात गेल्याच्या नंतर ना, कोणतंही भांड असो, मडक्यापासून सुवर्णाची घागर असू द्या, पितळाची असू द्या, तांब्याची असू द्या, कशाची पण असू द्या, बाजारात जर आपण गाडगे घ्यायला गेले, भांडे घ्यायला गेले, तर आपण काय करतात, काय करतात. आपण निवडून फुटकं घेऊन येतात ना,
त्याच्यात आपण पाणी टाकलं की राहिलं नाही पाहिजे. बरोबर आहे ना? कसं आणतात आपण? हो, बरोबर आहे. तसं सत्संगाला आल्याच्या नंतर आपले भांडे, आपलं ज्ञान, आपलं ते ज्ञान अमृत राहणारे टिकणारे कोण आहेत? तसे हनुमंतराय काय करतात? हो, आणि हे ठोकून घेतलेले भांडे, चांगले भांडे, चाहे ते कमी किमतीचे असो, खापराचं भांड आहे पण चांगलं आहे, पाणी भरून ठेवा, कोणताही पदार्थ भरून ठेवा. स्वर्णाचं भांड आहे पण फुटलेलं आहे, काही किंमत आहे त्याला? नाहीये. तसं सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, महापुरुषांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे, भगवान परमात्मा काय करतो? भगवान परमात्मा त्याच्या ज्ञान चक्षुंनी त्या भक्ताला, त्या साधकाला तो निहाळत असतो आणि मग संतांच्या असं पंक्तीला बसवतो. आणि एकदा संतांच्या पंक्तीला आपण बसून पास झाले, मेल्याच्या नंतर मोक्ष वगैरे वगैरे मुक्ती कुणा बघितलेले आहे. पण सत्संगाला येणारा, गुरुचं स्मरण करणारा, दान धर्म करणारा, गोमातेची सेवा करणारा, या दिव्य भारताची, महाराष्ट्राची सेवा करणारा, आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचं जपण जोपासना करणारा, त्याचा प्रचार करणारा, तो रोज मोक्ष प्राप्त करतोय, रोज पुरुषार्थाला प्राप्त होतोय. आणि पुरुषार्थ कशाने प्राप्त होत असतो? सद्गुरूचा आदेश अतिशय महत्वाचा आहे, गुरुसेवा अतिशय महत्वाची आहे, भगवंताची भक्ती अतिशय महत्वाची आहे. हल्ली गुरुदेवानी कुटुंबाचं तुम्हाला उदाहरण दिलं. माझ्या कुटुंबामध्ये माझेच मुलं आहेत. जेवढं दुःख मला मुलांनी दिलं, मुलं माझे दुःख देत आहेत. एखादा बिचारा संतासारखा, साधूसारखा असेल की तो आई वडिलांची सेवा करत असेल, बोटावरती मोजता येणारा, शक्यतो मुलं त्रासच देणारे आहेत. का बरं त्रास देतात? माझ्या आयुष्यामध्ये मला मुलं त्रास देत आहेत, मला समाज रिस्पेक्ट देत नाही, मला माझं शरीर साथ देत नाही, मला माझी वाणी साथ देत नाही, तर समजायचं माझ्या आयुष्यामध्ये ना अध्यात्म शून्य आहे. माझ्याकडून कधी सत्संग घडला नाही, माझ्याकडून कधी दान धर्म घडला नाहीये, माझ्या वाणीनं कधी चांगलं बोललं नाही, माझ्या कानानं कधी चांगलं ऐकलं नाहीये, माझे पाय कधी चांगल्या मार्गाने गेले नाहीये. आणि गेले असतील तर स्वार्थ बघितला असेल, ऐकला असेल तर निंदा ऐकली असेल, बोललो असेल तर लोकांबद्दल वाईट बोललो असेल, कर्म केलं असेल तर वाईट कर्म केलं असेल. आणि म्हणून हे माझेच मुलं आहेत. बाहेरचा माणूस जर अपमान केला तर पोलीस स्टेशनला जाल, चांगलं वाईट त्याला बोलाल, काहीतरी पर्याय कराल. पण तुमचा मुलगा आहे, जर पोलीस स्टेशनला गेलं तर प्रतिष्ठा जाईल, शेजारी जर सांगितलं तर प्रतिष्ठा जाईल, पाहुण्या रावण्यांना सांगितलं तर प्रतिष्ठा जाईल. आणि प्रतिष्ठेच्या पोटी, इज्जतीच्या पोटी माझीच मुलं आहेत आणि माझ्या मुलांचा जाच मी सहन करतोय, याचं कारण आहे अज्ञान. अज्ञान आहे. कारण की अध्यात्माला लोक एक वेगळ्या पद्धतीनं, महाराज खूप छान बोलले, वेगळ्या पद्धतीनं लोक अध्यात्माला बघतात. अध्यात्म म्हणजे लोक शिकलेले नसतात, अध्यात्म म्हणजे वेडे लोक आहेत, अध्यात्म करणारे लोक, त्यांना कामधंदा नसतो, अध्यात्म करणाऱ्या लोकांना सायन्स माहीत नसतो, आध्यात्मिक लोकांना बाकी इतर गोष्टींचं नॉलेज नसतो. आध्यात्मिक माणूस सायन्स त्याचा नमस्कार नेहमी करत असतो आणि यशस्वी होत असतो, चाहे जगातला कोणताही शोध असतो. कारण की सायन्स किती जरी मोठं असलं, हो, तर मी असं म्हणेल की अध्यात्माचं ते एक पान आहे. हे मी असं का बोलतोय की निसर्ग असा आहे, गुरुदेव म्हणतात, द इन्फानाइट इन एजेस स्टॅन प्रॅक्टिस ऑफ ऑल एनर्जीज. हो, अनंत रूप आहेत भगवंताचे. वृक्ष म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे, वृक्ष म्हणजे संत आहेत, नदी म्हणजे ही साधवी आहे, समुद्र म्हणजे गुरुवरी आहे, मोठे मोठे डोंगरणं ही गुरुप्रमाणे आहेत. हो, म्हणजे पृथ्वीतली प्रत्येक वस्तू ही कोण आहे? आपल्या जीवन जगण्यासाठी एक आदर्श आहे. डोंगर आहे म्हणून तर आपलं जीवन आहे, नदी आहे म्हणून तर आपलं जीवन आहे. अध्यात्माला लोकांनी काय केलं? मंदिरात जाणं, भजन करणं, कीर्तन भजन करणं, याला अध्यात्म म्हणत नाही. मग अध्यात्म कशाला म्हणता सांगा तुम्ही? अध्यात्म पहिल्याने सांगितलं गुरुदेवाने
की प्रत्येकामध्ये ईश्वर बघण्याची दृष्टी ती आध्यात्मिक दृष्टी आहे. काही लोक फार भजन कीर्तन करतात, मोठे मोठे तत्वज्ञानी पांडित्य आहेत, पण जातीतून बाहेर पडले नाहीये, त्याला आध्यात्मिक म्हणाव का? आता अध्यात्माच्या नावाखाली बऱ्याच लोकांचे व्यवसाय खूप छान चाललेले आहेत. इतके मोठे बिझनेस ही कंपनी पण तेवढं काम करू शकणार नाहीये. किती तिचे मोठे प्रोडक्ट महागाचे असले, एवढे अध्यात्मामध्ये व्यवसाय आहेत सगळे. पण खरं बोलायचं नाही ना. मी कोणावरती टिप्पणी करणार नाही, कारण हे व्यासपीठ फार जबाबदार व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ माझा कॉन्फिडन्स वाढवणार आहे. हे व्यासपीठ, मी भारतीय आहे, मी देशाचा भक्त आहे, मी एक संन्यासी आहे, मी एक साधू आहे, मी एक माणूस आहे, हे सांगणार हे व्यासपीठ आहे. अध्यात्म म्हणजे भजन. एखादी व्यक्ती फार भजन करते आणि समोर एखादी चांगली व्यक्ती आली, साधू आले, कोणी आले की त्याला काही लोकांना पाठांतर फार असतं आणि ते त्यांना असं आता मला सगळं मुकद्गत आहे, मला काय येत नाही सांगा, मला काय गुरुची गरज आहे, माझ्याकडे पैसा अडका सगळं आहे, काय गुरुची गरज आहे. आणि ज्याला गुरुची गरज नाही असं वाटतं, ती व्यक्ती कितीही श्रीमंत असेल, किती विद्वान असेल, किती मोठी असेल, हो, तिच्यासारखी छोटी व्यक्ती जगात कोणी असूच शकत नाही. त्या व्यक्तीसारखी छोटी व्यक्ती कोणी असूच शकत नाहीये. कारण की मी मोठा आहे, माझ्याकडे सर्वस्व आहे, माझ्याकडे काय कमी आहे? हो, त्याच व्यक्तीकडे सगळ्याच गोष्टींची कमी असते. धृतराष्ट्र राजा होता सज्जनांनो. धृतराष्ट्र कोण होता? महाभारतामध्ये अग्रगण्य स्थानावरती युद्धाला कारण करणारे, युद्धाला कारण ठरणारे धृतराष्ट्र. आणि धृतराष्ट्राची धर्मपत्नी गांधारी, हे दोन्ही भूमिका, दोन्ही पात्र अतिशय महत्वाचे आहेत. कारण की धृतराष्ट्र म्हणजे सर्व अंगाने आंधळा, सर्व अंगाने आंधळा, फक्त डोळ्यांनीच आंधळे. काही लोक ना दोन्ही डोळ्यांनी आंधळे असतात, ते लोक धृतराष्ट्रासारखे सर्व अंगाने आंधळे असतात. धृतराष्ट्राला सगळं राज्य पाहिजे होतं, पांडवांना द्यायचं नव्हतं, कौरवांसाठी सर्वस्व पाहिजे होतं, प्रत्येक गोष्टीचा लोभ. लोभी माणूस ना धृतराष्ट्रासारखा आंधळा असतो. लोभी माणसाला तत्वज्ञान द्या, ब्रह्मज्ञान द्या, सत्संगाला येऊन बसू द्या, काहीही परिणाम त्याच्यावरती होऊ द्या. धृतराष्ट्राला मोठे मोठे विद्वान पंडित लोक संगत होते. भीष्माचार्य त्यागी महापुरुष छोटा नव्हता, कृपाचार्य छोटे नव्हते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे द्रोणाचार्य असतील, कृपाचार्य असतील, भीष्माचार्य असतील. आणि अक्षरशः 28व्या दोफार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण साक्षात तो विराट पुरुष, भगवान परमात्मा, प्रत्यक्षात निर्गुण ब्रह्म कृष्णाने सध्या सांगितलं, पण धृतराष्ट्राला कधीही कळालं नाहीये. आणि असे धृतराष्ट्रासारखे हो खूप लोक आहेत. आणि म्हणून तर आध्यात्मिक लोकांना महत्व आहे. पांडवांना का महत्व होतं? द्वारकेचा राणा पांडवा घरी का बरं? जिथे नीती आहे, धर्म आहे, भगवान परमात्मा आहे, भक्ती आहे, नामचिंतन आहे, शीलवान लोक आहेत. हो, भगवंताचे एक रूप लोक आहेत आणि त्या लोकांचा नेहमी विजय असतो. हो, मनुष्य म्हणून दुःख आपल्याला प्राप्त होत असतो, पण साधू संतांच्या भगवंताच्या सान्निध्यामध्ये आपला नेहमी विजय असतो. विचार करा, गांधारीचा शाप लागू शकतो, गांधारीचा आशीर्वाद पण लाभू शकतो, पण गांधारी सारखी एवढी सज्जन पत्नी सध्या धृतराष्ट्राला बदलू शकली नाहीये, गुरुवर्य बदलू शकले नाहीये. कारण ऑलरेडी ईश्वराने, भगवंताने कर्मानुसार तुम्हाला जे तुमच्यामध्ये जे पेरलेलं असतं ना, ती गंगा धुवू शकत, ना समुद्र काढू शकत, ना कोणती जडीबुटी काढू शकत. आता विचार करायची गोष्ट आहे, राम हा विश्वाचा मालक, राम म्हणजे देव. राजा दशरथाकडे काय कमी होतं सांगा तुम्ही?
पण रामाला वनवासाला जावाच लागलं. तुम्ही आम्ही कोण सांगा? तुम्ही आम्ही कुठे बसू सांगा बरं? म्हणजे आपण कुठेही बसू शकत नाहीये. महाभारत आणि रामायण हे या दिव्य भारताला मला असं वाटतं स्पिरिच्युअल, आध्यात्मिक आणि खूप मोठा बोध आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये रामायण आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये महाभारत आहेत. पार्ट वेगवेगळे आहेत, नामकरण वेगवेगळे आहेत, क्रिया वेगवेगळ्या आहेत, ठिकाण वेगवेगळे आहेत, पण प्रत्येकात संसारिक घर म्हणजे कुरुक्षेत्र. तुम्हाला एवढं वाईट वाटतंय का? कोणाला दुःख, मी जास्त बोलणार नाही, आता माझा वेळ झालेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी अजून बोलायला पाहिजे, 2-3 मिनिटात एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. माझ्या लक्षात आलंय, चांगलंही कळत नाही, वाईटही कळत नाही. बरोबर आहे ना? कारण की श्रीराम शक्तीपीठामध्ये आपण जिथे सत्संग श्रवण करताय माझ्या माता भगिनी महापुरुष, जिथे आपण सत्संग श्रवण करताय, इथे आम्ही गीतेचा पाठ घेतात. आम्ही प्रत्येक रविवारी आमचा गीतेचा क्लास असतो. सज्जनांनो, महाभारत आणि रामायण प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. पण लक्ष असू द्या, जिथे आई वडिलांचे भक्त आहेत, जिथे गुरुचे भक्त आहेत, जिथे राष्ट्रभक्त आहेत, जिथे आध्यात्मिक लोक आहेत, हो तिथे रामाची मूर्ती आहे, तिथे हनुमंतराची मूर्ती आहे, तिथे माझा दिव्य भारताची प्रतिमा आहे. कारण की माझा हा दिव्य भारत विद्वान आहे, आध्यात्मिक आहे, शूरवीर आहे, ब्रह्मज्ञानी आहे, तत्वज्ञानी आहे. साधू संतांचा हा दिव्य भारत महाराष्ट्र आहे. ऋषी मुनींच्या परंपरेचा हा दिव्य भारत महाराष्ट्र आहे. हो, आणि ही गुरुकुलची परंपरा मला असं वाटतं पूर्ण जगामध्ये कुठं असेल तर फक्त आणि फक्त भारतातच आहे. म्हणून प्राऊड फील करतोय, खूप अभिमान वाटतो की मी भारतीय आहे. सज्जनांनो, आपण खूप देवाकडे ऋण व्यक्त केले पाहिजे की मला माणसाचा जन्म दिलास. देवा थँक्यू भारतामध्ये दिल्याबद्दल, भारतातून महाराष्ट्रामध्ये दिल्याबद्दल, महाराष्ट्रातून त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये दिल्याबद्दल आणि श्रीराम शक्तीपीठामध्ये पाठवल्याबद्दल थँक्यू. आपण भाग्यवान लोक आहात की आपल्या कानावरती रामनामाचा मंत्राचा आवाज पडतोय. आपले कान गुरुवाणी श्रवण करताय. आपले हे डोळे हाडामासाचे त्या सद्गुरूला, ज्ञान गंगेला प्रेमानं न्याहाळताय. आपण स्पर्श करताय, सत्संग श्रवण करताय. हो, मी एवढा रागीट आहे, मी एवढा स्वार्थी आहे, मी एवढा अभिमानी आहे, पण आहे ना गुरुदेवांच्या चरणामध्ये, तो सध्या भाग्यवान आहे. चाहे तो अभिमानी असो, चाहे तो कसाही असो, पण लक्ष असू द्या ना तो कुठे आहे. मला आजच्या सत्संगातून सर्वांना सांगायचे माता भगिनींना, मुलांवर जरूर प्रेम करा, मुलींवरती जरूर प्रेम करा, पण ते बार बार तुमचा अपमान करत असतील तर तुमच्या ज्ञान चक्षुंनी, त्या हृदय चक्षुंनी न्याहाळा. तुमचे शब्द प्रयोग त्याला चांगले झाले पाहिजे. त्या शब्दांचं तिथल्या तिथे त्याला प्रत्युत्तर झालं पाहिजे. त्या शब्दांना तिथल्या तिथं चेंज केलं पाहिजे. त्या शब्दांना संस्कार दिले पाहिजे. त्या शब्दांना विरोध केला पाहिजे. त्या शब्दांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या शब्दांचा चांगला उच्चार असला पाहिजे. आणि जर चांगले शब्द असतील तर समजायचं, हो माझा वंशच मी वाढवलाय, मी अभिमानी आहे. मी प्राऊड फील करतो की माझ्या मुलाला मी जन्म दिलाय, माझ्यासारखे त्याच्यामध्ये गुण आहेत. हो, हा राष्ट्रभक्त आहे, हा देशभक्त आहे, हा साधू संतांचा प्रेमिक आहे, अध्यात्माला फॉलो करतोय, मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, शील आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आध्यात्मिक होण्यासाठी शील फार महत्वाचं आहे. नाहीतर फारच मी आध्यात्मिक आहे, फारच मी विद्वान आहे, माझ्याकडे खूप विद्या ज्ञान, माझ्याकडे पैसा अडका खूप आहे, पण माझं शील भ्रष्ट झालेलं आहे, तर त्या व्यक्तीला कुठेही जागा नाही, थारा नाही आहे. हो, आणि त्या व्यक्तीची वाणी सध्या मंगल
तुम्हाला देणार नाहीये. त्या व्यक्तीची वाणी सध्या मंगल नसते. तिच्यामध्ये राग, क्रोध, अभिमान, अहंकार असतो. का बरं? की शील बरोबर नाहीये. कारण की साधू शीलवान आहेत, साधू धनवान आहेत, साधू गुणवान आहेत. आणि साधू असे महात्मे आहेत की साधूकडे पाहिलं तर डोळ्याचे दोष जातात. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेव, अंधश्रद्धा सांगताय का? साधूकडे पाहिलं की डोळ्याचे दोष जातात. याचा अर्थ आहे साधूकडे पाहिल्याच्या नंतर मनातला संशय जातो. साधूच्या सान्निध्यात गेलं ना, बरेचशा अशा गोष्टी आपल्या मनामध्ये असतात आणि आपल्याला त्या निगेटिव्ह बनवत असतात. पण साधूच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर त्याच निगेटिव्ह गोष्टीचं रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये होत असतं. हा फायदा आहे. बघा, तुमच्या बायकोची वाणी बघा, तुमच्यावर काय परिणाम करते. तुमच्या नवऱ्याचा आवाज बघा, तुमच्यावर काय परिणाम करतो. तुमच्या मुलांचा आवाज बघा, तुमच्यावर काय परिणाम करतो. गुरुचा आवाज बघा काय परिणाम करतो. मला असं नाही म्हणायचं ते लोक वाईट आहेत, कारण की आवाजाची साधन आहे, आवाजाचं समर्पण आहे आणि आवाजाचं शील आहे. कारण की शीलवान साधू प्रबोधन करत असताना प्रत्येकामध्ये ईश्वर बघत असतो, प्रत्येकामध्ये आपले गुरुवर्य बघत असतो, प्रत्येकामध्ये हा माझा आहे. चुकला तर चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. माणूसच चुकत असतो, देव आणि गुरु तर चुकणार नाही. शाणा माणूस तर चुकणार नाहीये. चुकत कोण असतं? जे लहान असतात, त्यांना समज नसते आणि म्हणून ते लोक चुकतात. त्यांचा अभ्यास थोडासा असतो, कच्चा असतो, म्हणून ते चुकत असतात. म्हणून चुकणाऱ्या लोकांना तुम्ही कधीही मला असं वाटतं दूर नाही केलं पाहिजे, त्यांचा तिरस्कार नाही केला पाहिजे, त्यांना वाईट शब्दांचा प्रयोग नाही केला पाहिजे. चुकणाऱ्यांना जेवढे तुमचे चरण कमाल सान्निध्य मिळेल तेवढे सक्षम बनतील, स्ट्रॉंग बनतील, चांगले बनतील. हो, हे श्रीराम शक्तीपीठ एक खूप सुंदर राष्ट्र घडवण्याचं काम करत आहे. मला खूप समाधान वाटतंय. आणि या श्रीराम शक्तीपीठामध्ये रामनामाचे जे सत्संग झाले ना, त्या रामनामाच्या सत्संगाने परिणाम असा केला, मी बापाला बाप म्हणत नव्हतो, मी आईला आई म्हणत नव्हतो. मला बहिणीबद्दल खूप राग होता, भावाबद्दल खूप राग होता, मला कुटुंबाबद्दल फार तिरस्कार होता. हो, आता मी त्यांना देव मानतोय. त्याचं नाव सत्संग आहे, इफेक्ट आहे. आणि मला असं वाटतं बोध त्याच लोकांचा होत असतो ज्या लोकांच्या हृदय कमलामध्ये राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रहित आहे, भगवंताबद्दल प्रेम आहे. ते लोक शीलवान आहेत, त्या लोकांचं कर्तृत्व चांगलं आहे, त्या लोकांचं समर्पण भाव आहे, त्या लोकांचं मन गंगेसारखं निर्मळ आहे आणि त्या लोकांचाच बोध होत असतो. म्हणून आज जेवढेही सत्संगाला आले असतील त्यांना मी थँक्यू पण म्हणेन, म्हणजे त्यांचं अभिनंदन पण करेल, त्यांना धन्यवाद पण देईन. आणि आज या पुण्यदिनी सगळ्यांना कोटी कोटी आशीर्वादही देईल. खूप छान वाटलं, आपण सगळ्यांनी श्रवण केलं. प्रभू हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, तुमच्या मनोकामना पूर्ण कर. आणि आज तुम्ही माझ्याकडे आणि हनुमंतरायाकडे जे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. एकदा हात वरती करा, आपला भजन म्हणायचं सगळ्यांना. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय श्री राम.
खूप छान वाटलं. आपल्या सगळ्या सज्जनांच्या मुखामध्ये भगवान परमात्माचं नाम आलं. हो, साधू संतांच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर हे रामनामाचं भोजन पण मिळतं, सत्संग पण प्राप्त होतो आणि एक मनुष्याचं, माणसाचं अनमोल जीवन आपल्याला कळत असतो. मी अपेक्षा करेल की आपल्या सगळ्यांपर्यंत माझ्या प्रत्येक बोलण्याचा शब्द अर्थ पोहोचलेला आहे. एक माणूस म्हणून जगण्याचे प्रयत्न करा. प्रत्येकाला रिस्पेक्ट द्या. लोभ, स्वार्थ, अहंकार, मीपणा ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विसर्जन करा. कारण सगळ्यात मोठे दुश्मन, सगळ्यात आपल्याला आपलं लाईफ मिस करणारे हेच लोक आहेत. कोण? ज्याचं नाव षडविकार आहेत. तर या सत्संगाच्या पुण्याईने तुमचे षडविकार जाणारच आहेत, पण तुम्ही रिस्पेक्ट, तुमचा तेवढा भाव पण चांगला असणं महत्वाचं आहे. सर्वांना रामकृष्णारी. जय श्रीराम.